हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण काढणार आहोत आपल्या माहेरी. मी आले घरी राहायला. पोरांना मामाकडे जायचं होतं म्हणून नेक्स्टच्या सुट्टीच्या पायी जायला नाही भेटत, पण मी 4 दिवसासाठी आली. तर आज आणलेत आईने पाय म्हणजे पाया माहीत आहेत ना, खूर बोलतो आमचे ते, आणि वदडी आणि मटण. तर आज आम्ही असंच आपलं घरात बनवणार आहे जेवण. तर चला तुम्हाला तुमच्याबरोबर तो शेअर करते. तर आज इकडचा व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. तर चला आपण स्टार्ट करूया. सगळं काही आई घरातच क्लीन करते, पाय वगैरे, कारण का ते आईला बाहेरचे केलेलं आवडत नाही, ती स्वतः साफ करते. तर मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवते क्लिनिंगची थोडीफार, आणि एक आईसांची पद्धत पण दाखवते बनवायची. काही ना आपल्या आगरी लोकांचे एकच असतं. पण ते चला, तर तोपर्यंत मी भाकरी भिजून घेते, तोपर्यंत यांचा नाश्ता चालू आहे. चला पुढची स्टेप नंतर दाखवते मला. चला. तर आता आपण इकडे आपली वजडी साफ करायला घेतली आहे, आणि तिला मस्त गरम पाण्यात थोडी उकड काढून घ्या. उकड काढायची नाही, म्हणजे गरम पाण्यात टाकून फक्त काढायची. मग त्याच्यामुळे ती पटापट साफ होते आणि कट पण होते. तर आता आपण हिला साफ करून घेऊया. आता आपण आपली वदडी मस्तपैकी साफ करून घेऊया. त्याची कातडीला सर्व काढून घ्यायची आहे. मग ती मस्त अशी स्वच्छ सफेद दिसते, पांढरी शुभ्र. आणि मग त्याला असे वेळीवरती कापून घेऊया. मी तर जास्त करून कैचीच वापरते, आई वेळीवर कापून देईल मला. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला मीठ मसाला टाकून मस्त फोडणी देऊया. वजडी अशी छान आपण अशी साफ केली आहे, आणि हे त्यातले नळ्या असतात त्या पण आपण साफ करून घेतल्या आहेत मस्त अशा. तरी आज याच्यात पोपीस नाही आणला. पोपीस आणला असता तर आणखीन भारी लागला असता, पण याच्यात पोपीस नाही आणलाय. आणि ही आपली चण्याची डाळ आहे, ती मी मगाशीच भिजत टाकलेली आहे. तर त्याला जरा अजून येणार, पण आपली वजडी ही जी आहे ना, शिजायला टाकते तोपर्यंत ती फुगेल. मग तेव्हा आपण वाटणाने एकत्र टाकूया. आता आपण याला दोघांना फोडणी देऊया. चल, तर चला आता आपण वजडी बनवायला घेऊया. आणि मी कांदा टाकते. तेल मस्त आपला टाकलाय. आता आपण आपली साफ केलेली वजडी याच्यात टाकून घेऊया. चण्याची डाळ आपण नंतर टाकणार आहे. पहिलीला थोडी आरपाची शिजवूया, मग टाकूया त्याच्यामध्ये. मस्त फास्ट गॅसवर घाटा मारूया. आपला आता मस्त तेल सुटायला लागलाय. आता याच्यावरती झाकण ठेवून पाणी टाकते त्याच्यावरती, आणि मग तो गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकूया. असं आता आपला तेल सुटलं बघा. छान असा वास पण भारी सुटला एकदम. वाह, झकास. ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते थोडासा आपल्या चवीप्रमाणे. आणि पाणी पण टाकते. आपलं गरम झालं ना सगळं पाणी, आपण याच्यात टाकून देऊया. परत त्याला शिजत लावते. चल, आता आपण एकीकडे आईने घेतलेत आपले पाय भाजायला, पाया भुजायला घेतले तिकडे बाहेर बाल्कनीमध्ये. तिथे आपण आता जाऊया. याला तोपर्यंत मी पाणी टाकून मस्त शिजत ठेवते. चल. मी आई करते, आईला प्रॅक्टिस आहे करायची, नाही काही. मी पण काढेल, मला पण इथे नक्षला पण हौसले करायची. तू पण साफ करते का? लहानपणी करायची आईच्या जवळ साफ, नाही का आई? इथं बसून साफ करायची आईच्या जवळ. जेव्हा यायचं तेव्हा आई बनवायची.
हे बघ सोपच आहे हा सोपच बुजायचं सांगता आहे बघ त्यांचा तर बुजाचा तेच आमच्याकडे या नाही ना गॅसचे या असा गॅसवर बुजू शकते. हो बुजाचं पेपर विपर घ्यायचं तिथं ओढल्यावर मग जास्ती घाण नाही होणार एक खाली केस निघले नाही जा त्याचं काय जरी नाही तुला भरभर भरभर मिळतात. हे बघ 8 आणलेले त्याच्यातले आता हे भाजायला घेतले आणि आज इथे एक नवीन माणूस आलाय काम करायला आईला मदत करायला नाही. लक्ष बोलतोय का मला पण सोलायचे बोलतो येतो बोलता तर बघू कसा करता. इकडे नक्षनी साफ करायला घेतले प्रॅक्टिस करतोय घरी करायला म्हणजे अरे करशील का घरी साफ करून देशील का मला. खात तर नाही पण साफ करायची हौस आली आणि खाणारा माणूस इथं हो पाणी आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि मग भाजायला घेतलं आणि त्याच्यामुळे त्याच्यात पाणी पण जमा. नाही मास नाही काढायचा काढू काहीच नाही तेच काढू. काका मास कडलं तर ते बावकन आई इजी याची केसा घालायची टांग्या झाले ही बहिणी घेतलाय दुधाच्या बाटलीत थंडा पियाला. रितू मला दे बाबा हे पेपरच वाटला शिकतोय का तो हातपाय नको कापू म्हणजे जरा बाबू येऊ दे हा शिजू दे शिजू दे जरा गरम लावून दे आणि इकडं आपलं हे बघ कसा माहित नाही का नाल्या कुठच्या गाय येणाले का ना सगळं हा ती म्हणते हे काय आहे आणि यात तिला लागतात गाय खायला कशी येडी बकरा आहे रे बकऱ्याचं पाय बकऱ्याचं पाय हे कसं मस्त साफ केलंय. खूप आहे खूप आहे तू नाल्या खाशील का मग नाही, साफ करायला नको फक्त आहे तर खायला का. तर फ्रेंड्स आता आपला ही वजडी होती ना ती मी या कुकरमध्ये काढलेली मग अशी हे बघ आणि 4-5 शिट्या पण घेतल्या त्याच्यात कारण टाईम लागेल परत व्हायला आणि जेवणाची गडबड होईल म्हणून कुकरमध्ये काढले. त्यात आपण बघूया थोडंसं तर आपल्या तर थोडीफार होत आली आहे. आपण आता याच्यामध्ये चण्याची डाळ टाकूया. आपण हे स्वच्छ धुवून घेतले मस्त अशी तर चण्याची डाळ आणि हे दोघं पण एकसाथ शिजले का मग व्यवस्थित शिजतील. आणि याच्यामध्ये लगेचच मी वाटण पण टाकते. चार 5 शिट्या घेतल्या का आपली वजडी तयार होईल. कपातच करत होती पण भरपूर टाईम जाईल म्हणून नको बरं आपण कुकरमध्येच लावूया. असं थोडासा आणखीन मीठ टाकते चण्याची डाळ टाकली म्हणून. आता आपण याला झाकण लावून ठेवून देऊया 4-5 शिट्या होईल. तर आता आपले खूप छान असे भाजून झालेले आहेत. तर आता आईने मस्त आपलं स्वच्छ धुवून घेतले. आता आई तोडील बघ अशी मस्त. आई तर अख्याच ठेव ते कुकूला लागतं. जरा निघलं पोहोचून दिलंय का हा आता बाबूला तोडताना शिकव म्हणून तोडताना त्याला शिकवायचा. कुठे होतो हो मग शिक तुझी बोलो बोलो त्याला मला गॅस देऊन दे मला गॅस देऊन दे बुजासाठी बाबू बाबू बोलतो बुजासाठी. अरे कुठे कसं काय बरोबर चालू दात साबूत होता आमच्या
नाही निघत बोल मग वाया जातात ते. तोडू नको. नको तोड तू तुझ्या पद्धतीने, आमची पद्धत नको जाऊ. नाही का हो? हो त्या बाबूला आवाज द्या. तू बोलला ना मग असं तोडायचं आपण. राधेशन नदी तिथे बोलायला जास्त ताकद दा शिकायची तुम्ही. गेला तो काऊला लगेचच आई. हो. मस्त शिजले बा आता. झाला ना त्याला आता तेल सुटेल. पायांचा रसा करायला घेतलाय. पहिले मी कांदा टाकून ना कढीपत्ता टाकून मस्तपैकी परतवते. लसूण टाकलाय. मस्त क्रंची झालाय कांदा आपला बघ. आपण लगेच मसाला टाकायचा. यांच्या मसाल्याचा मला काही अंदाज नाही. आता आपण आपले मस्त स्वच्छ धुवून घेतले. आईने बघ मस्त स्वच्छ केलेत. घरात साफ केलेले खुले ते बघा एवढे स्वच्छ साफ केलेत मस्त. याला फोडणी देऊया याची. आणि एक 8-10 शिट्या घ्यायला लागतील आपल्याला. 8-10 शिट्या घेतल्या ना का मस्त होते. मध्ये 4-5 शिट्या झाले तर मी खोलेन आणि त्यात वाटण वगैरे टाकेल. तसेच आपण मीठ टाकून घेऊया. त्याच्यात आपण ठेवते पाणी ठेवते. आता आपण खोलून बघू याला. आता परत खाली लागायचा आपला. हा मस्त तेल सुटलंय बाई. इकडे बघ मस्त तेल सुटलंय त्याला. आता आपण याच्यात मस्त पाणी टाकूया आणि 7-8 शिट्या काढून घेऊया. आता पहिले हा गरम पाणी टाकते मी. आणि थोडासा गरम पाणी टाकते आणि शिट्टे लावते. आपलं मस्तपैकी पाणी टाकलंय मी ह्याच्यात. आता याला आपण कुकरच्या शिट्ट्या घेऊया. पुढच्या वेळेला चुलीवली दाखवली. आता अशीच दाखवते काही दिवस. दुर्वाला नाही दुर्वाला पहिले लहानपणी यायचा माहिती ना दुर्वाला. आणि आपण सगळी त्याची मागे मागे आखे गाव फिरायचं नाही करत बाई भाऊ. त्यांची मशीनच बिघडलेली. तर आज आला होता धूरवाला. त्यांची पण ती धुराची मशीन बिघडलेली. मग त्यांनी ती स्टार्ट केली. पण हा धूरवाला पाहिला की ते लहानपण आठवतं. गावभर असाच धूर असायचा आणि धूरवाला आला की आम्ही सगळे त्याच्यामागे बाहेर फिरायचो. तर या धूरवाल्याच्या नादात मी आतमध्ये बनवायला ठेवलेले आपले पायांचा रस्सा. तर त्याच्याशिवाय शिट्या झाल्या. त्या आईनेच बघितल्या. त्या काय माझं लक्ष गेलाच नाही. मी धुरवाला बघण्यात इतकी रंगून गेलो. जुन्या आठवणीत गेलो. आणि त्याच्यामुळे मला काय आतमध्ये किचनमध्ये शॉट घेता आलेच नाही. तर मी आता तुम्हाला जेवतानाच दाखवते. चला. मटण आपली वजरी मस्त तेल सुटलंय बघ. लय भारी झाले. आणि इकडे आपले पाय सुके केले. थोडे जास्त रसा नाही केला. आणि आता मस्तपैकी आम्ही भाकरी बरोबर जेवायला घेतो. प्लेट वाढते. याच्यात रसा जास्त झाला. हा तुला
ही आपली आजची नॉनव्हेजची थाळी. त्याच्यात मस्तपैकी पायांचा रसा केलाय, वजरी केली आणि मटण केलंय. आणि आता मस्तपैकी आपलं भाकरी बरोबर आम्ही जेवणार आहोत. तर या तुम्ही पण जेवायला चला. तिथे मीला देऊ दे थांब, मीला देऊ दे थांब. कारण तुला लागतं ते घ्यायचं तू पण. मटण देऊ का ग? मटण देऊ तुला, तुला पण घ्यायचं तिथे. बघ मावल्या, घ्यायचं जायचं. घ्यायचं जायचं. हे बरोबर तुमचं. कशी लागते रे फर्स्ट टाइम खातोय तर? मस्त आहे. चांगली लागते कर. ही बाई तरी पण हावरी मागते. हावरी हावरी. हा आली का इकडे बघ. खाल्ला का? खाल्ली का? आता खात जाशील का मग? हा खाशील ना? तर बाव पण का? बाव आहे. तर जेवून झाल्यावरती आम्ही घेतला हौजी खेळायला टाइमपास म्हणून. तर माहेर आहे फक्त घर नसतं, आपली एक आठवण असते आल्यावरती थोडं एन्जॉय करणे, काय काय करणे. तर अशीच मजा करत करत आम्ही आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनल. तोपर्यंत टाटा, बाय बाय.